आपकी अदालतमध्ये भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर आरोप आहे की यांच्या सरकारने लोकशाहीचा गळा आवळून टाकला. राजनाथजी, जेव्हापासून अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये पाठवलं गेलंय, त्यांच्या पार्टीचे लोक बोलतात की बीजेपीने लोकशाहीची हत्या केली. आम्ही लोकांनी तर जेलमध्ये नाही पाठवलं. तुम्ही निवडणुकीपासून पाहिलं असेल की कोर्टात ते गेले होते आणि कोर्टानेच त्यांना रिलीफ दिलं नाही. उलट एखाद वेळ जिथपर्यंत माझी माहिती आहे की जे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे ईडी वगैरे, त्यांना बोलावून सगळे डॉक्युमेंट वगैरे दाखवले होते. त्यानंतर त्यांनी निर्णय दिला की अशा स्वरूपात आम्ही बेल नाही देणार. परंतु त्यांच्या पार्टीचे लोक म्हणतात की निवडणुका आधी एका निवडलेल्या मुख्यमंत्रीला जेलमध्ये पाठवून भारतीय जनता पार्टीने मोठा अन्याय नाहीतर केला. हा आम्हा लोकांना का प्रश्न विचारला गेला पाहिजे? कारण आम्हा तुमचं सरकार नाही, नाही. आम्ही लोकांनी तर जेलमध्ये नाही पाठवलंय. त्यांच्या विरुद्ध तर एक इन्क्वायरी चालू होती. जी जीडी इन्क्वायरी करत होती. त्यांनी चार्जेस लागू केले. आणि जिथपर्यंत मला माहिती आहे त्याआधी 9 समन्स पाठवले गेले होते, की तुम्ही तुमचा वेळ द्या. आम्ही तुमच्याशी काही बोलू इच्छितो. काय तथ्य आहे, काय नाही आहे. पण त्यांनी वेळच नाही दिला. ते स्वतःच कोर्टात गेले होते. आम्ही लोक नाही गेलो होतो. आता वेळ नाही दिला म्हणून उचलून घेऊन गेलात. नाही, नाही. उचलून घेऊन गेले. आम्ही लोकांनी नाही पाठवलं. आम्ही लोकांनी नाही पाठवलं. कोर्टानेच त्यांना रिलीफ दिली नाही. अभिषेक मनु सिंघवी पण खूप मोठे वकील आहेत, राज्यसभेचे हं. मेंबर राहिले आहेत. तुम्ही त्यांना ओळखतात चांगले. त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर सांगितलं की अरविंद केजरीवाल यांना रिलीफ देऊन टाका, जेलमधून सोडून द्या. नाहीतर ज्या दिवशी निवडणुका होत असतील, शेवटच्या दिवशी मत टाकलं जात असेल, तर सगळेच्या सगळे विरोधी नेते जेलमध्ये असतील. माहिती नाही कोणत्या आधारावर ते बोलले. आता बघा काय होतं. 2 महिन्यात आणि मी समजतो की या या अपराधी बुद्धीने ते का ग्रासित आहेत. ही गोष्ट माझ्या लक्षात नाही येत आहे. कितीही जेलमध्ये जातील. कारण सरकारने जेलमध्ये नाही टाकलं. म्हणजे मोदीजींनी जेलमध्ये पाठवलं असेल, अजून कोणीतरी जेलमध्ये पाठवलं असेल, असं नाहीये. ईडीने त्यांच्यासोबत काही क्युरी करू बघितले. त्यांना काही प्रश्न विचारले होते. त्यांना समज दिलं होतं, की "या बसा, तुमच्यासोबत आम्हाला बोलायचंय." 9 वेळा वेळ नाही दिला, मग ते कोर्टात गेले, की काही कुठे रिलीफ मिळून जाईल. आम्हाला जेलमध्ये नाही जावं लागेल. आता कोर्टानेच रिलीफ नाही दिला. आता तुम्ही हे म्हणाल, की कोर्टावर आम्ही लोकांनी प्रेशर बिल्डअप केलाय? नाही, ते नाही, म्हणतात ते की तर हे मग ईडी आणि सीबीआयचा वापर करतात आणि अरविंद केजरीवाल एकमेव असे नेते आहेत, हं. जे नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकतात, त्यांना हरवू शकतात. ह्यासाठी त्यांना इलेक्शनच्या आधी पाठवून दिले. हे काय आहे? पण मोठ्यात मोठे लोकं मोदीजींना चॅलेंज नाही करू शकले, तर मग हे काय आहेत? एक अजून स्पर्धक आहेत मोदीजींचे, हं. राहुल गांधी. त्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यावर ट्विटरवर लिहिले, "घाबरलेला हुकुमशहा वाह! मेलेली लोकशाही बनवतोय." हं. अशा अपशब्दांचा उपयोग प्रधानमंत्रीसाठी हेच लोकं करू शकतात. आणि मी तुम्हाला सांगतो, संपूर्ण जीवनात मी कोणत्याच प्रधानमंत्रीजींचं, मग ते काँग्रेसचेही प्राईम मिनिस्टर का ना असो, मी कधीही कशाही प्रकारे या पद्धतीने अपमान नाही केला. कारण मी मानतो की प्रधानमंत्री स्वतः एक संस्था आहेत. तर खूप अपशब्दांचा प्रयोग प्रधानमंत्री या संस्थेसाठी नाही केला पाहिजे. राष्ट्रपतींसारखी संस्था आहे. त्यांच्याबाबत अपशब्दांचा प्रयोग नाही केला पाहिजे. डिफरन्स ऑफ ओपिनियन असू शकतं. तुम्ही बोला, यांनी चूक केलं, यांनी बरोबर केलं, हे नसतं केलं तर जास्त चांगलं होतं. ते केलं तर जास्त सगळ्याच गोष्टी तुम्ही बोलू शकतात. पण एक प्रकारे तुम्ही अपशब्दांचा प्रयोग ज्या पद्धतीने केला आहे, याचं मी कंडेम करतो. याचं खंडन करतो. सर, पण निवडणुका आधी अरविंद केजरीवाल यांना अटक करणे, तुम्हाला नाही वाटत याचे निवडणुकीत नुकसान होईल बीजेपीला? अरे बाबा, आम्ही लोकांनी अटक केली आहे का? हे तुम्ही का बोलताय रजतजी? अटक करायची आहे म्हणून? यासाठी राजनाथजी की केस इन्व्हेस्टिगेशन ईडीने नाही केली, केस तर इन्व्हेस्टिगेशन सीबीआयने केली. इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे जे खूप आधीपासून या गोष्टींचा शोध घेत होती. काही लोक वर्ष, दीड वर्ष आधीच यासाठी जेलमध्ये गेले आहेत. ती एक कंटिन्युअस प्रोसेस होती. त्यामध्ये ते जेलमध्ये गेलेत.
जेव्हा निवडणूक आली म्हणून अटक करा. अहो, पण देशाला माहिती आहे, बाहेर असते तरी काय केलं असतं त्यांनी? अच्छा, 2014 लाही बाहेर होते. 2019 मध्येही बाहेर होते. पण तर ती एक वेगळी गोष्ट आहे. राजनाथजी ते एकटे नाहीयेत ना. तुम्ही पण तर मी त्यांच्या त्यांना बाबतीत काही बोलूच इच्छित नाहीये. ते आता केजरीवालच्या बाबतीत जे पण कोर्टाचे जजमेंट असेल, त्याला आम्ही सगळे स्वीकार करू. त्यासाठी आमच्यावर बोट उचलणं, आमच्यावर दोषारोप करणं, हे मी समजतो की आमच्यासोबत हा न्याय परंतु ते नाहीये. स्वतः जेलमधून जेव्हा बाहेर आले होते, ते म्हणत होते, हं. की मनीष सिसोदिया कट्टर इमानदार आहेत. ते दिल्लीच्या लोकांना चांगले एज्युकेशन देत होते, म्हणून मोदीजींनी त्यांना जेलमध्ये टाकले. हां. क्या बात है! संपूर्ण पक्ष त्यांचा जेलमध्ये. भारताच्या राजनीतीची सगळ्यात मोठी विडंबना हीच आहे. खूप साऱ्या नेत्यांचे शब्द आणि कृती, कृती आणि बोलणे, बोलणे आणि करणे यात अंतर असल्यामुळे भारताची राजनीती आणि भारताच्या नेत्यांवर जनतेचा विश्वास हळू-हळू उडत चालला आहे. आणि एक मोठे विश्वासाचे संकट या देशाच्या राजनीतीमध्ये पैदा झालंय. आणि मी दाव्याने हे बोलू शकतो, की भारताच्या राजनीतीमध्ये पैदा झालेले विश्वासाचे संकट आव्हान म्हणून कोणत्या राजनीतिक पक्षाने स्वीकारलं असेल, तर ती आमची पार्टी, भारतीय जनता पार्टीने. आम्ही आम्ही जे बोलतो तेच करतो. हे कोणी सांगून द्यावं, की आम्ही जे बोललो आहोत आणि केलं नाहीये. मोदीजींनी घोषणापत्रामध्ये जी पण गोष्ट बोललेत, 2014 मध्ये मीच पार्टीचा प्रेसिडेंट होतो. मोदीजी प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट होते. मोदीजी वारंवार मला म्हणायचे, की "अध्यक्षजी, हे बघून घ्या, की आपल्या इलेक्शनमध्ये मॅनिफेस्टमध्ये अशी कोणतीच गोष्ट नको राहायला, ज्याने आम्ही गव्हर्नमेंट बनवल्यावर पूर्ण ना करू शकू." तुम्ही मॅनिफेस्टोमध्ये थोडी लिहिलं होतं, की निवडणुकीआधी झारखंडचे मुख्यमंत्री पण जेलमध्ये असतील आणि दिल्लीचे मुख्यमंत्री पण जेलमध्ये असतील. हे बघा, म्हणून तर मी बोललो ना, की आम्ही लिहिलंच नव्हतं. मी बोललो ना, आम्ही लिहिलं नव्हतं आणि त्यामुळेच हे आमच्या लोकांचं आणि कामही झारखंड तर नाहीये. तुमचा सासुरवाड आहे, म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडनं बातमी येतच असेल. नाही, नाही. हे सगळे तर एजन्सी आहेत. ते सगळे आपलं काम करतायत आणि कुठे काही चुकलं तर मग एजन्सी चुकीचे मी असतील. सांगतो तुम्हाला तर कोर्ट त्यामध्ये राजनाथजी, हे हस्तक्षेप असं करतील. इम्प्रेशन का क्रिएट होत आहे? हं, ज्या फिगर्स आल्या आहेत, हं. हे इंडियन एक्सप्रेस रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. ईडीने मागच्या 10 वर्षात 347 प्रमुख राजकीय नेत्यांची चौकशी केली, ज्यामध्ये 85% 85% विरोधी दलातील नेते होते. हं. तर तर सगळे करप्शन विरोधी नाही, दलामध्येच नाही. मला सापडतात. वाटतं, की यासाठी इंट्रासेप्ट करायला हवं लोकांना. स्वतः ज्या लोकांवर आरोप लागलेत, की का असं झालंय? आणि आरोप तर हा लागतो, की बीजेपीमध्ये आले, तर सगळे चार्जेस ड्रॉप होऊन जातात. नाही. कोर्ट अदालत आपलं काम हे करतच राहील. मग कोणी इकडे असो, तिकडे असो किंवा कुठेही असो. मग तुम्ही म्हणता, की जे लोक, मग अजित पवार असो की अशोक चव्हाण असो, त्यांच्या विरुद्ध जे केसेस आहेत, त्या चालतच राहतील. कोणीही असो, कोर्ट आपलं काम हे करतच राहील नेहमी. इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जे आपलं काम करतायत ते करतच राहतील. बघा, इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जे करते त्याचा परिणाम राजनीतीवर पण पडू शकतो ना. आता दिल्लीमध्ये निवडणुका होणार आहेत. असे का होणार नाही, अहो, की केजरीवाल यांना जो कोणी सिम्पथी मिळेल जो जनतेकडून? जो चुकीचा वागेल त्याच्या पॉलिटिकल करिअरवर याचा विपरीत परिणाम तर होईलच होईल. तुमच्या पार्टीच्या काही लोकांनी अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ रिलीज केला आहे, ज्यात ते म्हणतायत, की जर मनीष सिसोदिया यांनी काही चुका केल्या असेल, त्यांना जेलमध्ये टाका आणि जर मी चुकी केली असेल, मी भ्रष्टाचार केला असेल, तर जेलमध्ये टाका. हो, तेव्हाच तर ते गेले आहेत ना. जनतेमधून प्रश्न? अच्छा. सर, दिल्लीमध्ये भाजपात निवडणूक तर जिंकू शकत नाही. तर काय हा दुसरा पर्याय आहे सत्ता काबीज करण्याचा, की मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकावं? नाही, सरकारने केलं असतं तर मग मी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं. सरकारच्या सांगण्यावरनं हे झालं हे मी मानत नाही. इन्व्हेस्टी एजन्सीज 1.5 वर्ष, 2 वर्षापासून हे काम करतच होत्या. काही लोक तर याच आरोपांमुळे जेलमध्ये सुद्धा गेले होते. हो. राजनाथजी, तुम्हाला असं वाटत नाही का, तुमचं सरकार आल्यानंतर मागील 10 वर्षात या इन्व्हेस्टिगेशन एजन्सी गरजेपेक्षा जास्त ॲक्टिव्ह झाल्या आहेत? नाही, आपल्याकडे अशी कोणती एजन्सी आहे जी ॲक्टिव्ह नाहीये? कोणते असे मंत्रालय आहेत जे आधीच्या कंपॅरिझनमध्ये आता ॲक्टिव्ह नाहीयेत? सगळेच ॲक्टिव्ह आहेत. इव्हन प्राईम मिनिस्टरसुद्धा ॲक्टिव्ह आहेत. सगळे मिनिस्टरसुद्धा ॲक्टिव्ह आहेत. तेव्हाच तर आज इंटरनॅशनल कम्युनिटीमध्ये भारताचा स्ट्रेचर एवढ्या वेगाने वाढलाय. आणि मी म्हणू शकतो पूर्ण कॉन्फिडन्स सोबत,
आधी भारत इंटरनॅशनल फोरममध्ये काही बोलायचा, तर भारताच्या बोलण्याला ज्या गंभीरतापूर्वक घेतलं जायला पाहिजे होतं, तसं नाही घेतलं जायचं. पण आज जर इंटरनॅशनल फोरमवर भारत काही बोलतो, तर सगळं जग कान उघडून ऐकतं की भारत काय बोलतोय. भारत आता हे करू शकतो. हे तुमचे म्हणणे बरोबर आहे, की प्रधानमंत्री ॲक्टिव्ह आहेत, एजन्सी ॲक्टिव्ह आहेत. आता एक काँग्रेसची ही तक्रार आहे, की इन्कम टॅक्स सुद्धा गरजेपेक्षा जास्ती ॲक्टिव्ह झाली आहे. हो. काँग्रेस पार्टीला 210 कोटींचा सगळ्यांनी सक्रियतेने आपल्या आपल्या भूमिकांचं वहन केलं पाहिजे. इनॅक्टिव्ह कोणीच राहिला नको. सगळ्यांनी ॲक्टिव्ह राहायला हवे. मग ते प्रेसिडेंट असो, प्राईम मिनिस्टर असो किंवा मिनिस्टर असो किंवा ब्युरोक्रेट असो, सगळ्यांनी ॲक्टिव्ह राहिलं आता पाहिजे. बघा, सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार इन्कम पाडल्या पाहिजे. टॅक्समुळे काँग्रेसची काय अवस्था झाली बघा, याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलेलं आहे. त्यांनी म्हटलंय, की आमचं अकाउंट फ्रीज केले गेले. आमच्याकडे रेल्वेचं तिकीट विकत घ्यायला सुद्धा पैसे नाहीयेत. आमच्याकडे पोस्टर छापायला सुद्धा पैसे नाहीयेत. मी कोणाला तर ₹2 सुद्धा देऊ शकत नाही. असं नाहीये. असं तुम्ही लोक मानतात का? बघा, जनताच नाही मानत आहे की त्यांच्याकडे ₹2 सुद्धा नाहीये, नाही देऊ शकत निवडणुकीच्या ते. तोंडावर एक प्रिन्सिपल ऑपोजिशन पार्टी ही सगळ्यात जुनी पार्टी आहे. तर त्यांचं अकाउंट फ्रीज करून टाकणं नाही, ते आम्ही कोणी आरोप लावतं की अकाउंट फ्रीज केलेत तुम्ही. समजून घ्या फ्रीज केले. कुठल्या एजन्सीने फ्रीज केलेत. तर तुम्ही कोर्टात का नाही जात? लोअर कोर्ट आहे, हाय कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे. का नाही जात तुम्ही? जातात, पण रिलीफ नाही मिळत. काय करावं मग? आता त्याच्यासाठी मी काय करू शकतो? आमचं सरकार काय करणार आहे? मोदीजींनी काय करावं? बघा, जेव्हा मी दुसऱ्या पार्ट्यांच्या पॉलिटिकल लोकांबरोबर बोलतो, त्यांच्याकडनं मला कळलं की मोदीजी खूप शिस्तीचे आहेत, अमित हं. शहा खूप शिस्तीचे आहेत, पण राजनाथ खूप दयावान आहेत, पण ते पण दया नाही करत. नाही, दयाळू तर सगळेच आहेत आमच्याकडे. दयाळू सगळेच आहेत. दुसरी गोष्ट, बघा, भ्रष्टाचाराचा जोपर्यंत प्रश्न आहे, म्हणणाऱ्यांनी तर काही म्हणावं. 10 वर्ष झालेत. मोदीजींच्या नेतृत्वात हे सरकार चालतंय. कोण्याही अपोजिशनमधल्या कोणत्याही व्यक्तीने बोट दाखवून कोण्या एका मिनिस्टरवर पण आरोप नाही लावू शकलेत भ्रष्टाचाराचा. हे आहे आमचं सरकार. आणि तुम्ही काँग्रेसच्या सरकारला आधी बघितलं असेल. खूप आरोप. कदाचित असे कोणते काँग्रेसचे सरकार असेल ज्यात काही आरोप नाही लागलेत. काही तर इतके गंभीर आरोप की ज्यात काँग्रेस सरकारमधल्या मंत्र्यांना जेलची हवा खावी लागली. का नाही वाचवलं त्यांनी आपल्या मंत्र्यांना? आणि आम्हाला म्हणताय की तुम्ही यांना वाचवा. कोर्ट तर आहेच ना. कोर्टाने शिक्षा दिली होती. काँग्रेसचं सरकार असल्यावर सुद्धा त्यांच्या सरकारच्या मंत्र्यांना शिक्षा दिली होती कोर्टाने. पण आज ते हाय कोर्ट, जर आम्ही एजन्सीने काही चुकीचं काम केलं असेल, तर कोर्ट त्यात मध्यस्थी करू शकते. आतमधून कळणाऱ्याला तुरुंगात टाकू शकतं कोर्ट. कोर्टाजवळ ही ऑथॉरिटी आहे. हेच राहुलजी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तक्रार करत होते, की लोकशाहीची हत्या होत आहे, आमचे अकाउंट फ्रीज होत आहेत. ना मीडिया काही बोलत आहे, ना कोर्ट काही करत आहे. सगळे तमाशा बघत आहेत. आता बघा तुम्हीच. आता कोर्टावर सुद्धा कोर्टाला म्हटले, कोणी ना कोणी कोर्टमध्ये जाईलच हे बोलल्यावर. आणि हे पण म्हणतात, की हां, जर हो. नरेंद्र मोदी जर हे म्हटलं असेल तर हे कंटेम ऑफ कोर्ट आहे. जर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा ही निवडणूक जिंकतात, हं. तर मग देशामध्ये संविधान संपून जाईल आणि नंतर पुन्हा निवडणूक होणारच नाही, नेहमी मोदीच राहतील. अ, जी संविधानाची व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला टाळून, दूर जाऊन आम्ही लोकांनी कोणतं असं काम केलंय? हे सुद्धा सांगावं ना? सगळ्या विरोधी पक्षाचे नेते म्हणतात, सरकार सीबीआयचा, ईडीचा, इन्कम टॅक्सचा वापर करत आहे, स्वतःच्या विरोधकांना भीती दाखवायला. अगदी चुकीचं आहे. बरोबरच नाहीये. पूर्णतः निराधार आहे. अहो, तुम्ही जा. तुम्ही पॉलिटिकल पार्टी आहात. जनतेमध्ये जा. जनतेचा पाठिंबा मिळवा. जनतेचा विश्वास मिळवा. तुम्ही ते काम करू शकत नाही आहात. जनतेचा विश्वास तुम्ही मिळवू शकत नाही आहात आणि स्वतःची कमजोरी तुम्ही लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षावर आरोप करण्याचा प्रयत्न करीत आहात तुम्ही? जनतेकडे ते जातात, ते म्हणतात, की जनता आम्हाला वोट देते, पण ईव्हीएममध्ये ती वोट बीजेपीला जात आहे. ज्या राज्यांमध्ये ते निवडणुका जिंकतात तिथे ईव्हीएम ठीक असतं आणि ज्या राज्यांमध्ये ते हरतात तिथे ईव्हीएममध्ये गडबड होते. सांगा आता, याचं काय करावं? याचा निर्णय तुम्हीच घ्या. तुम्हीच त्यांना काहीतरी सांगा, करावं तर काय करावं? विपक्ष एवढा दुबळा झाला आहे. देशात एक मजबूत विपक्ष तर पाहिजेच. नाही, नाही, त्यांना समजवण्याची क्षमता आमच्याकडे नाहीये.